मीरा भाईंदरमध्ये एका इमारतीच्या 2 सुरक्षा रक्षकांवरती चाकू हल्ल्याची घटना घडल्यानंतर आता या प्रकरणानं गंभीर वळण घेतलंय। आरोपी जैब जुबैर अन्सारीकडे जिहादी चिठ्ठी सापडली आहे। या चिठ्ठीमध्ये देशविरोधी कारवायांसंदर्भातल्या वाक्यांचा उल्लेख आहे। आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर काही हस्तलिखित नोट्स जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। एका नोटमध्ये आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा यांसारखे शब्द आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय लोन वुल्फ म्हणजे एकट्यानं हल्ला करणारी विचारसरणी अशा आशयाचे मजकूर आढळल्यानं तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात। एटीएस कडून या नोट्सची सखोल चौकशी सुरू आहे। आरोपीच्या पूर्वीच्या हालचाली, त्याचे डिजिटल व्यवहार, संपर्कातील व्यक्ती तसंच त्याच्या संवादाच्या नोंदींचा बारकाईनं तपास केला जातोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं गाझा मुक्ती अभियानालाही पैशांची मदत केल्याचं कळतंय। या प्रकरणात आरोपीला न्यायालयानं 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शिवाय आरोपीशी संबंधित ठिकाणं मुंबईसह ठाण्यातील 3 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। चाकू हल्ल्या प्रकरणी आरोपी जैब अन्सारी हा याच सोसायटीमध्ये राहत होता। ही मीरा रोड येथील द अस्मिता रेजेन्सी 1 या सोसायटीमध्ये ए विंगमध्ये हा 3ऱ्या फ्लोअरला राहत होता। काल एटीएसचं पथक जे होतं ह्या ठिकाणी त्याच्या घरी आलं होतं। त्या घरची झाडझडती घेतली आणि त्यानंतर काही नोट्सही मिळालेले आहेत आणि या नोट्स कथातरीता तो ISIशी संदर्भातील उल्लेख त्याच्यामध्ये या नोट्समध्ये आढळला आहे। तसेच लोन उल्फ म्हणजे एकट्याने हल्ला करणारी जी विचारसरणी अशा आशयाचा मजकूरही त्याच्याकडे सापडलेला आहे। त्यामुळे हा संपूर्ण प्रकरणाचा तपास जे आहे महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक जे एटीएस आहे याच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि ते करत आहेत। हा जो जैब अन्सारी होता हा 2000 साली अमेरिकेत होता आणि 19 वर्ष तो अमेरिकेत राहिला होता। त्यामुळे त्यावेळेलाही कुणाशी तो संपर्कात होता का आणि ही जी कट्टरवादी विचारसरणी होती ह्या त्याच्या आत्मसात कशी आली आणि तो ISIशी जे संबंधित जो हे नोट्स वगैरे होतो हे त्याच्याकडे कसं आलं, या संपूर्ण घटनाचा जो तपास आता आहे हा एटीएस करत आहे आणि त्यामुळे यामधून आणखीन काय काय समोर येईल हे पाहावं लागेल। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर।